रमा खरात ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करीत आहे। आज आपल्याकडे आलेले आहेत पाईकराव ताई, लक्ष्मीताई पाईकराव। आज आपल्याला त्या लाडकी बहीण योजनेबद्दल दोन शब्द प्रेमाचे सांगणार आहेत। तर प्लीज ताई, आपल्याला काय सांगायचं लाडकी बहीण योजनेबद्दल, तुम्ही दोन शब्द सांगा। सर्वांना नमस्कार, जय भीम, जय संविधान। जय भीम। लाडक्या बहिणीबद्दल मला एवढंच बोलायचं आहे। आता ह्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी भरभरून वोटिंग दिलेली आहे, मतं दिलेली आहेत। सर्व ठिकाणी भाजप निवडून आलेला आहे। खरोखरच लाडकी बहीण झालेली आहे। हा, खरोखर लाडकी बहीण झाली। आता त्या 1500 रुपयामध्ये तिला 5 वर्ष काढायचे आहेत। बरोबर। पण ह्या सरकारने अगोदर काही नियम आम्हाला सांगितले नव्हते किंवा लाडक्या बहिणींना, मी तर फॉर्म भरला नाही, माझा विषय येत नाही, पण लाडक्या बहिणींना हे माहिती नव्हतं की आता कालपासून हा नियम निघालाय। मी माझ्या मोबाईल मध्ये बघितलं की ह्या जर 5 वस्तूपैकी एक वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर पैसे परत घेतले जातील, कारवाई केल्या जाईल। कोणत्या त्या 5 गोष्टी आहेत? कोणत्या त्या 5 वस्तू? मोठा टीव्ही। मोठा टीव्ही कोणाच्या घरात नसतोय? सर्वांच्या घरामध्ये आहे। म्हणूनच मला म्हणायचंय, मोठा टीव्ही कितीही झोपडी असेल तरी टीव्ही आहेच, कारण की सर्वांच्या मुलांना बघण्यास लागते। बरोबर। दुसरी गोष्ट, घर कामाला ज्या महिला जातात त्यांच्या घरी तुम्हाला फ्रीज मिळेल। हो, बरोबर। फ्रीज असेल तर लाडक्या बहिणीची लाभ घेता येणार नाही। मोठा टीव्ही असेल तर लाभ घेता येणार नाही। अजून गाडी असेल तर लाभ घेता येणार नाही। 2 व्हीलर 4 व्हीलर, अशा अनेक काहीतरी 5 गोष्टी आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींना मला एवढंच समजवायचंय, आता तुमच्या घरातल्या वस्तू मोजल्या जाणार आहेत। टीव्ही, फ्रीज, गाडी, वॉशिंग मशीन, हे सर्व काय घरातल्या ज्या गोष्टी वस्तू भेटल्या नाही पाहिजे, ह्या वस्तू भेटल्या। आता तुम्हाला सांगते, मी किती 3 पत्राच्या रूम मध्ये राहते। बरोबर। 3च पत्र माझ्या घराला, 1 2 3 मध्ये। 3 पत्राच्या रूम मध्ये राहते, पण तरी मला 2 मुलं ते 2 मुलं याच्या त्याच्या दारात नाही जाऊ म्हणून मी कष्ट करून 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 टीव्ही घेतलीच घेतली। ती मी माझ्या काय म्हणजे ती हप्त्यावर घेतली। बरोबर। दर महिन्यात त्याला 2-2 हजार रुपये जाऊन मी भरायची, तशी टीव्ही माझ्या घरात झाली। अनेक लोकांनी तेच केलेले, प्रत्येकाने तेच केलेले, आम्ही तेच केलेले, बरोबर, माझ्या मुलांनी तेच केलेले। आता गरीबाला ते एकटे एवढे पैसे भेटत नाहीत। पण ह्या लाडक्या बहिणींचे मेंदू गुडघ्यामध्ये आहेत का, मला एवढं म्हणायचं आहे। बघा, तुम्हाला एवढं सगळं करून तुम्ही 1500 रुपयासाठी काय करून बसलात। आता बघा, तुम्हाला ही बँक चालणार नाही, ती बँक चालणार नाही, 8 बँकी चालणार नाही, 8 बँकी चालणार नाहीत, म्हणजे तुम्हाला लावलं ना कामाला। बरोबर। आता ते बँक चालणार नाही, इकडे अकाउंट खोला, आधार कार्ड लिंक करा, किंवा आता ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे तिथे प्रॉब्लेम नाही, आणि आपले अकाउंट पहिलेच खोललेले आहेत किंवा जुने आहेत, पण आता तुम्हाला नवीन अकाउंट खोलायचे आहे। बरोबर, म्हणजे लावलं कामाला। दुसरी गोष्ट, राशन कार्डचे ते केवायसी करायची आहे। दर महिन्यात केवायसी करणं लागायली। पहिल्यांदा असं नव्हतं, आता दर महिन्यात काम धंदे सोडून दर महिन्यात सगळ्यांनी एकदा जायचं आणि त्या राशन कार्डला आपले आधार लिंक करून यायचं। दुसरी गोष्ट, दर महिन्यातच झालंय ना आधार लिंक करायचं। दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीच्या नावावर राशन कार्ड आहे तोच व्यक्ती तिथे पाहिजे त्या 1 किलो तांदळासाठी त्यांनी खाडं करावं आणि तिथे त्या लाईनीत उभं राहून 1 किलो तांदूळ घेऊन यावं, तोच व्यक्ती लागतो। आता ती केवायसी म्हणजे 5 वर्षासाठी सगळ्या लाडक्या बहिणी कामाला लागलेल्या आहेत। जिथं एका माणसामागे आपल्याला किती भेटायचं, 6 किलो भेटायचं। एका माणसाच्या पाठीमागे आपल्याला 6 किलो भेटायचं, त्याच माणसाला आता 3 किलो भेटायला लागले, फ्री द्यायला लागलेत, पण 3 किलो। अरे ते 2 रुपये किलो वाला काय कमी होतं, 2 रुपये किलो होतं ते, पण पोटाला पोटभर तर खात होते। आणि लाडकी बहिणीचं परत दुसरा काय नियम झाला तुम्हाला माहिती? एका घरामध्ये जर 2 राशन कार्ड मधले असले, एका घरामध्ये आता मुलगी असन, बिना लग्नाची असेल, मुलगा असन, बिना लग्नाची असेल, मुलगा कशाला, मुलगा 2 मुली असतात समज, त्या तिन्ही जणीला फॉर्म भरलेला असेल तर तिच्यातून फक्त एकच जणीला पैसे भेटतात, दुसरीला खायला भेटत पाहिजे नाही, दुसरीला पोट नाही, दुसरी नको, एका घरात एकच फॉर्म भरायचा, एका घरात एकच फॉर्म। कारवाई केल्या जाईल, जेलमध्ये टाकल्या जाईल, रिटर्न त्याचे पैसे घेतल्या जातील। मग आता काय करे,
काय खोट आहे? बहिणींना सरकार आवडली, बहिणींना हा. आता भोगू देत. बरोबर. आता 5 वर्षे भोगा. आता कुणी म्हणायचं नाही आमच्या विभागात पाणी नाही, आमच्या विभागात धूर फवारणीवाला येत नाही, आमच्या विभागात काय ते दत्तक वस्तीवाले येत नाही, आम्हाला शौचालय नाही. म्हणजे जोपर्यंत हे जे काय रोडगावे जोपर्यंत तुमचे हा. आहेत हा. हे इथून पुढे ह्या महिलांनी, ह्या बहिणींनी आता आपल्या समोर आणू नये. कारण बरोबर. आपण निवडून दिलेला आहे आपला भाऊ. बरोबर. मग आता प्रत्येक रडगानं भावाकडे जावं. त्या येत्या 15 वर्षात काही सुख सुविधा झालेली नाहीये. पुढे 5 वर्षात तुमचेच भाऊ, आपले भाऊ काय सुविधा करतात ते बघू. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. काय बोलणार. आणि आम्ही टॅक्स भरत नाही, जीएसटी भरत नाही. भरतो ना? सगळ्याला महागाई, बापरे काय आमच्या महागाई झाली. विभागामध्ये दत्तक वस्तीवाले का येत नाहीत? आमच्या विभागामध्ये धूर फवारणीवाले का येत नाहीत? कोरोनाचा काळ गेला तेव्हापासून इकडे कुणी आलेलं नाहीये. बरोबर आहे. पूर्ण विभागामध्ये मी 2-3 वेळा कंप्लेंट केल्या म्हणून माझ्या दरवाजात येऊन सह्या घेऊन गेलेत. बस तुम्ही एनवर्डला जा, तुम्ही इकडे करा. हे सर्वांच्या समोर आहे. तरी पण तुम्ही जे करायचं तेच केलं. चांगली गोष्ट आहे. आपला भाऊ आहे, आपली बहीण आपला आहे, भाऊ हे आपली सत्ता आपल्या घरामध्ये आहे. पण तुम्हाला 1500 रुपये आतापर्यंत मिळतात. समज आतापर्यंत जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणीचे नियम काहीच बदललेले काहीच नव्हते. बदललेले नव्हते. काहीच बदललेले नव्हते. कालपासून जसे बदललेत. कालपासून जशी निवडणूक झाली लगे नियम बदलले. बँक खाते 8 बँक खाते कोणचे नाही पाहिजे ते पण दाखवायला लागले तर. नाही तर बहिणीला कामाला लावावं लागेल ना. आणि परत दुसरं म्हटलं तर ज्याच्या घरात 2 किंवा 3 महिला असतात फक्त तिला एकीलाच पैसे भेटणार. मिळणार. तिसरी गोष्ट आपली ते काय म्हणलं तर हे काय आपलं चाललं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर 5 वस्तू घरात नसले पाहिजे. टीव्ही नसला पाहिजे, फ्रीज नसला पाहिजे, वॉशिंग मशीन नसली पाहिजे, 2 व्हीलर 4 व्हीलर काय असेल तर गाडी नसली पाहिजे आपल्याकडे. बरोबर. परत काय आणि फ्रीज आहे, टीव्ही आहे, वॉशिंग मशीन आहे, गाडी आहे. आणि ज्या महिलेला पहिल्यापासून पगार चालू आहे राजीव गांधी निराधार योजनेचा, त्या व्यक्तीवर कारवाई केल्या जाईल. आणि ज्याला पैसे दिले घेतील अशा 2-2 ज्याच्या घरात महिला असतात त्याचे पैसे रिटर्न घेतले जातील. ते बी कारवाई करून. आता सांगा असा भाऊ कोणता आहे की आपल्याला जेलमध्ये घालील. आपल्या सगळ्या बहिणींचे भाऊ आहेत, आपल्या पसंतीने भाऊ निवडलेले आहेत. त्यांना 1500 रुपयामध्ये महाराष्ट्र विकायचा होता, विकून टाकला. त्यांनी ह्या 1500 रुपयामध्ये किंवा निवडणुकीच्या 500,000 रुपयामध्ये आपल्या मुलाबाळांचं भविष्य विकलं गेलेलं आहे. न कळत चुकून झालंय का जाणून बुजून केलं हे समजत नाही. पण माझी सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, बहिणींनो, भाऊ राहिले भावाच्या जागेवर, आई वडील राहिले आई वडिलांच्या जागेवर. आपण आपल्या मुलांचं आणि पुढच्या पिढीचं भविष्याचा विचार केला पाहिजे. आपण एखाद्या भाजीवाल्याला सहज भाजी घ्यायला गेलो तर त्याला म्हणतोय ही सडलेली भाजी आहे, मी 10 रुपये देणार नाही, याचे मी तुला 5 रुपये देणार. आपण त्या भाजीवाल्याशी भांडतोय. आणि आपल्या समोरचा इतिहास आहे, एवढ्या वर्षापासून आमचा विकास होत नाहीये, आमच्या मुलाबाळांची सुविधा नाहीये. तुम्ही हेच आता जी ही लाडकी बहीण योजना काढली होती इलेक्शनच्या 5-6 महिने अगोदर, माझ्या माता भगिनींना मला सांगायचंय, बाकी नाही कुणाला बोलायचंय, हेच योजना जर कोरोना काळामध्ये काढली असती आणि त्यावेळेला 500 रुपये जरी एका महिलेला दिले असते ना तर ह्याच भावांचे आम्ही पाय धरून नमस्कार केला असता, खरोखर आभारी मानले असते. पण तो कोरोना काळ निघून गेलेला आहे. सगळ्यांची काय हाल अपेष्टा झालेली आहे ती आम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहे. आम्ही झोपडपट्टी विभागामध्ये राहतो. आमचे सार्वजनिक शौचालय आहेत, बरोबर. त्या सार्वजनिक शौचालयामध्ये म्हणजे भीती अशी निर्माण झाली होती की अरे बापरे, कशाला हात लावल्याने मला कोरोना होणार आहे का, माझ्या मुलाला होणार आहे का, ह्या भीतीने कामधंदे सोडले होते. आणि घरामध्ये असलेली लोक पण असं काही झालं नाही. झोपडपट्टीत कुणाला कोरोना झाला नाही. कोण आजारी पडला का तिकडे गेला का तो तिकडेच गेला, तो काही परत आला नाही. आणि कोरोनाचा माणूस आजपर्यंत सांगायला आला नाही की मला कोरोनामध्ये असा त्रास होत होता त्याच्यातून मी बाहेर आलोय, असा कोण माणूस भेटला नाही. म्हणजे ते नक्की कोरोना झाला नाही झाला माहित नाही, पण त्यावेळेला 500 रुपये जरी दिले असते तर आपल्याला समाधान होतं.
बरोबर आहे. आता तुम्हाला काहीतरी एक गाणं बोलायचं होतं, एक काहीतरी ते बोलून दाखवा. गाणं म्हणजे काय, आता हे मी माझ्या समाजाबद्दल बोलणार आहे. हा चालेल चालेल. कारण माझ्या समाजासाठी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार उभे होते महाराष्ट्रभर, हा बरोबर, बरोबर ह्या आपल्या समाजाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे फारसे पैसे नाहीयेत. बरोबर आहे. उमेदवार जे उभे होते यांच्याकडे पण काय फारसे पैसे नाहीत, ह्यांचे काळे धंदे नाहीयेत, कुठे मटके नाही, दारूचे धंदे नाहीयेत. बरोबर कबाड कष्ट करून या लोकांनी पैका जमून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठेवले होते. हा. पण स्वाभिमानी लोक आहेत. आता असं वाटायला लागलं सर्वांना की बाबासाहेब आंबेडकरांमुळे सर्व निळ्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत हा. आणि येतील. तर मग आपणही थोडाफार प्रयत्न केला तर म्हणजे सर्व एकत्र येतात, म्हणजे आपणही पुढे कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे ना. या हेतूने सर्व उमेदवारांनी आपले आपले फॉर्म भरले. बरोबर. पण आपल्याच लोकांनी धोका दिला, हा. ह्या लोकांनी दगा दिला. हा. त्यांच्यासाठी एक गीत. त्यांच्यासाठी हे थोडक्यात मी गीतातूनच सांगेल. ओके. फळा संगतेही ती लोक पांदी खात होती ग. फळा संगतेही ती लोक पांदी खात होती ग. मळ्याची धूळ धान झाली, मळ्याची धूळ धान झाली, आपली जात होती ग. मळ्याची धूळ धान झाली, आपली जात होती ग. एक नाही एकात बाप नाही लेकात, एक नाही एकात बाप नाही लेकात, आपल्याच झोकात पुढारी. एक नाही एकात बाप नाही लेकात, आपल्या झोकात पुढारी. फळा संगतेही ती लोक पांदी खात होती ग. मळ्याची धूळ दान झाली, आपली जात होती ग. मळ्याची धूळ दान झाली, आपली जात होती ग. भीमराया तुला बेईमान झाले पुढारी, भीमराया तुला बेईमान झाले पुढारी. मला फक्त एक सांगायचं रमा, कुणी 500 घेऊ दे, कुणी 1000 घेऊ दे, बरोबर, मला याच्याशी काही घेणे देणे नाही. पण मी कुठेही कुणाच्या पैशामुळे किंवा कुणाच्या दबावामुळे कुठे झुकले नाही. आम्ही हारलो तरी चालेल, हरण्यामध्ये विजय आहे आमचा. बरोबर. पण गद्दारांच्या लिस्टला माझं नाव नाही, याचा मला अभिमान आहे. बरोबर आहे, बरोबर. जय भीम. जय भीम. चला भेटू असं परत एखाद्या सनसनीत खबर मध्ये. हा. जय भीम. जय भीम. अगं